हाय, हॅलो, कशा आहात तुम्ही सर्व? आणि तुमचं पुन्हा एकदा मी प्रिया माझं स्टिचिंग प्लस ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत करते. तर मला आता नुकतेच हेअरबँडसाठी ना ऑर्डर आलेले आहेत, तर म्हटलं तुमच्यासोबतसुद्धा मी नक्कीच शेअर करावा असं मला वाटलं, म्हणून मी हा व्हिडिओ शेअर करत आहे. तर अगदी सोप्या पद्धतीने आपण हेअरबँड कसा बनवायचा तर पाहूया. तर मी इथे कपडा घेतलेला आहे आणि तो कपडा मी 10 इंच घेतलेला आहे आणि एक्स्ट्रा अर्धा इंच वाढवलेला आहे त्यामध्ये. आणि उंचीला म्हणा म्हणजे असं रुंदी घेतलेली आहे मी बरं का, 3 इंच. तर त्याच्यावर एक मार्किंग करून घेतलेली आहे आणि सरळ रेषेत ह्याला कट करून घेतलेलं आहे. तुम्ही असं कलरफुल फॅब्रिकमध्ये सुद्धा बनवू शकता, अगदी छान बनतं. आणि तुम्ही जर हे सेल करताना कसं सेल करायचं ते तुम्हाला सांगते. तर त्यावेळेस ना आपल्याला हे डबल फोल्ड करायचं आहे आणि त्याला बरोबर सगळीकडूनच हे करून घ्यायचं आहे, शिलाई मारून घ्यायची आहे आणि मग त्याला पलटवून मग हेअरबँड बनवायचा आहे. तर मी तुमच्यासोबत दुसरं शेअरसुद्धा करते. तर तशा प्रकारे बनवायचं आहे. याचा फॅब्रिक अगदी कमी होता, त्यामुळे मी एक पदरीच बनवलेला आहे. आणि जर तुम्हाला सेल करायचं असेल तर तुम्ही ते फोल्ड करून बनवायचं आहे, जेणेकरून फिनिशिंगमध्ये एकदम मस्त दिसतं आणि घेणारे ओरडणार नाहीत. नाही तर तुम्ही असं विकलं तर तुम्हाला ओरडणार, म्हणजे नाहीत हे होणार, कस्टमर जे आहेत ते जास्त तुमच्याकडे येणार नाहीत. तर बघू शकता आता मी हे कटिंग करून घेतलेलं आहे. तर आता त्याला आपल्याला खालतून जे लावायचे असतात ना, तर त्याच्यासाठी सुद्धा कटिंग करून घेत आहे मी इथं. आणि हे 1.5 इंच अशी पट्टी काढून घ्यायची आहे आपल्याला. 1.5 इंचच्या 2 पट्ट्या काढून घ्यायच्या आहेत, म्हणजे ते दोन्हीला एकच बनवायचं आहे आपल्याला. आणि तुमच्याकडे डायरेक्टलीच फॅब्रिक असेल तर तुम्ही डायरेक्ट लॅबलचंच बनवू शकता. इथे फॅब्रिक कमी होतं त्यामुळे मी इथे 2 पीस केले आणि मग नंतर त्यांना जॉईंट द्यायचं आहे. तर बघू शकता अशा प्रकारे त्याला अशा खालतून ना हे केलेलं आहे. बघू शकता तुम्ही इथे पिको केलेलं आहे आणि ते आपल्याला खालतून करायचं आहे. तर कशा प्रकारे करायचं आहे तर चला आपण पाहूया. आणि एक्स्ट्राचा कपडासुद्धा थोडासा होता, तर मी ते सुद्धा कट करून घेतलेला आहे. बघू शकता अशा प्रकारे ते आपल्याला दोरी लावण्यासाठी. आणि सेल करताना तुम्हाला अशा खूप साऱ्या बनवावी लागतील, कारण की ह्या ज्या आहेत तुम्हाला शेकड्यावर म्हणजेच 100-200 अशा मापावर विकायच्या आहेत, 1-2 न विकता. आणि जर तुमच्या जवळपासच कुणी घेणार असेल तर तुम्ही इथे 1-2 सुद्धा विकू शकता, किंवा तुम्ही जनरल स्टोर जे आहे तिथे सुद्धा देऊ शकता हे विकण्यासाठी, किंवा मग तुम्ही संक्रांतीला वाण म्हणून सुद्धा देऊ शकता. तर याच्या मला आता भरपूर साऱ्या ऑर्डर आलेल्या आहेत, तर मी त्याच्यासाठीच हे बनवायला घेतलेलं आहे. आणि हे जे आहे ते मी तुम्हाला असं सोप्या भाषेत समजावे यासाठी मी इथं सोपं करून दाखवत आहे. तर आता मी बरोबर इथे टेपनं जे आहे ना त्याचं सेंटर काढून घेतलेलं आहे आणि त्यावर बरोबर टिप मारून घेतलेले आहे. तर बघू शकता अशा प्रकारे. आणि मग नंतर आपल्याला त्याला दुमडून सुद्धा टिप मारून घ्यायची आहे. तर कशी मारायची ते मी तुम्हाला पुढे दाखवते. बघू शकता अगोदर एक मी साधी टिप मारून घेतलेली आहे आणि आता त्याला फोल्ड करायचं आहे अशा प्रकारे, आणि त्यावरती सुद्धा एक टिप मारून घ्यायची आहे. बघू शकता. आणि खूप काही आपल्याला पैसे कमवण्याचे खूप सारे मार्ग आहेत, फक्त आपल्याला ते कळले पाहिजेत की कशातून आपल्याला कमाई करायची आहे, किंवा आपलं कशात लक्ष आहे, आपण काय करू शकतो आणि कशातून पैसा कमवू शकतो. हे जर आपल्या एकदा लक्षात आलं तर आपण कुठेच मागं पडणार नाहीत. आणि ते लक्षात येण्यासाठी तुम्ही मला नक्कीच सबस्क्राईब करा. तुमच्या लक्षात मी आणून देईल की तुमच्यात कशात टॅलेंट आहे, पण ते तुम्ही सुद्धा समजणं गरजेचं आहे स्वतःला, कारण की मी तुमच्यामध्ये तर जात शकत नाही. त्यामुळे मला कसं कळणार की तुमच्यात कोणतं टॅलेंट आहे, पण तुम्हाला नवनवीन मार्ग मी मिळवून देणार आहे. तर बघू शकता अशा प्रकारे मी तुम्हाला दाखवते. स्टिच करून दाखवलेलं आहे. तर आता मी याला स्टिच करून घेणार आहे, जॉईन करून घेणार एकमेकाला, आणि मग ते आपल्याला एकमेकांना जॉईन करायचं आहे. तर बघू शकता अशा प्रकारे मी इथे एक टिप मारून घेतलेली आहे आणि त्याला बसवायचं आहे आपल्याला. आणि तुम्ही जर इथे अखंड वापरलं तरी चालतं. मी इथे कमी कपडा होता त्यामुळं मी डबल फोल्ड केलेला आहे. होऊ शकता अशा प्रकारे. आता याला मी एकदा फोल्ड करून घेते आणि मग त्याला बसवून दाखवते तुम्हाला कशा प्रकारे. तर खूप छान इझी प्रकार आहे हा हेअर बँड बनवायचा. खूप छान असं दिसतं आणि हा साडीवरचा आहे, तर साडीवरसुद्धा तुम्ही लावलं तर अप्रतिम दिसते, किंवा मग काठापदरी साडी असो किंवा मग पैठणी असो, तर त्याच्यासाठी तुम्हाला हे लावण्यासाठी खूप छान आहे. किंवा बेबी गर्लचे तुम्ही ज्यावेळेस फ्रॉक बनवतो त्यावेळेससुद्धा हेअर बँड खूप जास्त डिमांड असते, तर कस्टमरचे, तर तुम्ही हे सुद्धा बनवून देऊ शकता. किंवा मग तुम्ही रेडीमेड जे
ते 5-10 रुपयाला जे मिळतात त्याला तुम्ही त्या प्रकारे लावूनसुद्धा सजावूनसुद्धा देऊ शकता. तर अशा पद्धतीने सुद्धा खूप छान दिसतं. जर मुलीचे केस थोडेसे लॉंग असतील तर, आणि मुलीचे केस जर छोटाले असताल तर तुम्हाला त्या प्रकारे बनवायचं आहे. तर बघू शकता अशा प्रकारे मी इथे आता जॉईन करून घेणार आहे त्याला, आणि आपला दोरा मॅचिंग घ्यायचा आहे आपल्याला याच्यासाठी, आणि खालतून दोऱ्याला जे आहे तेही करून घ्यायचं आहे. तुम्ही इथे फेविक्विकचा सुद्धा उपयोग करू शकता किंवा ग्लूचा सुद्धा उपयोग करू शकता. तर मी इथे तुम्हाला दोऱ्याने दाखवत आहे अगदी सोप्या पद्धतीनं. तर तुम्हाला जी सोपी वाटेल तुम्ही ती करू शकता. एकदम सोप्या सर्व काही टिप्स आहेत. आता अशा प्रकारे मी इथे दोरा लावून घेत आहे, आणि एक्स्ट्राचा दोरा आपल्याला कट करून टाकायचा, आणि अशा प्रकारे बघू शकता. तो खूप इझी पद्धत आहे. तुम्हाला मार्ग निवडायचाच आहे फक्त, की आपण कोणत्यामध्ये सक्सेस मिळू शकतो. अगदी सोपं आहे, सर्व काही करण्यासारखं आहे. प्रत्येक लेडीजची जिद्द असलीच पाहिजे की आपण 4 पैसे कमवलेच पाहिजेत, आणि आपल्या घरच्यांनासुद्धा थोडासा सपोर्ट किंवा मग आपापले खर्च भागण्यापुरतं तरी आपण करावे, एवढंच मला वाटतं. आणि मी हा बिझनेस स्टार्ट केला तेव्हा खूप म्हणजे खूप शून्यातून निर्माण केलेलं आहे मी हे. आणि बघू शकता इथे माझ्याकडे 2 अशा प्रकारच्या पिना आहेत. तर त्या पिनावरती आपल्याला हे लावून घ्यायचं आहे. अगदी स्वस्त ह्या पिना ज्या आहेत त्या आपल्याला मिळून जातात. आणि बॅकग्राऊंडच्या आवाजात थोडंसं दुर्लक्ष करा, मुद्दा म्हणून ओरडत राहतो. आणि बघू शकता अशा प्रकारे इथे पिन लावून घ्यायचे आहे. आणि आता वरती मी एक फुल लावलेलं आहे, तर तुम्ही इथे तुमच्या चॉईसनुसार काहीही बसवू शकता. खूप छान दिसतं. तर हे फुल तेवढं छान दिसत नाही, पण दुसरं जर तुम्ही डायमंडचं वगैरे काही बसवलं तर ते एकदम छान दिसतं. पण ते फेविक्विकने एकदा चिटकवल्याच्यानंतर काढता येत नाही, कस्टमरला कमी पडू नये यासाठी मी तिथे नाही लावलं. तर चला मग, थँक्यू फॉर वॉचिंग. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.